स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट रोजी रिसोड इथं नकुल भैया देशमुख आणि नगराध्यक्ष भगवान क्षीरसागर यांच्या आयोजनातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। श्री संत अमरदास बाबा पटांगणातून सकाळी रॅलीला सुरुवात झाली। जय जवान जय किसान, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं। देशसेवेत कार्य केलेले एक्स मॅन म्हणून राम देशमुख यांनी दिलेल्या भारत माता की जयच्या घोषणेला युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भारत मातेची भूमिका साकारलेली चिमुकली रॅलीचं मुख्य आकर्षण ठरली। अष्टभुजा चौक, अप्पास्वामी मंदिर, जय संताजी चौक, संत रविदास चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली। 5000हून अधिक देशभक्त युवक युवतींनी सहभाग घेतला। 4 तासांच्या रॅलीचा समारोप श्री संत अमरदास बाबा मंदिर इथं करण्यात आला। स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि मनमानी पद्धतीने बसवणाऱ्या महावितरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी ग्राहकांना पूर्वसूचना किंवा माहिती दिली जात नसून ग्राहकांचं मतही विचारात घेतलं जात नाही असा आरोप आहे। या प्रश्नावर तालुक्यातील नागरिकांनी आंदोलन करून महावितरण कार्यालयात निवेदन दिली, मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। वीज ग्राहकांच्या मूलभूत हक्काचं संरक्षण व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान मुळावा येथील सहाय्यक अभियंता नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप आहे। वीज कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करत असल्याचं इथल्या नागरिकांनी सांगितलंय। डीपी बसवलेला नसून तारांच्या सहाय्याने फ्यूज जोडलं जातंय असंही आढळलंय। त्यामुळे दिवसातून 8 ते 10 वेळा तर रात्री 2 ते 4 वेळा वीज पुरवठा खंडित होतोय असा आरोप करण्यात आलाय। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। ग्रामीण भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचं नागरिकांनी नमूद केलंय। आम्ही गोरगरीब माणसं आहे। आमच्या घरी 2 लाईट आहेत, 1 फॅन आहे। एवढ्याला बिल यायला साहेब आम्ही काय करावं? गोरगरीब माणसं, शेतकरी आम्ही, माझं रोजानं काम करणारे माणसं आहे। आम्ही काय करणार आहे सांगा तुम्ही? आम्ही साहेब पोट भरावं की बिलं भरावं तुम्ही सांगा। आम्ही रोज मंजुरी माणसं करणार, एवढ्याला बिल यायला म्हणजे 5-5, 6-6 हजार रुपये काय करू आम्ही सांगा तुम्ही? काय झालं मावशी? स्मार्ट मीटर बसवलं सर आम्हाला। स्मार्ट मीटर, नवीन मीटर बसवलं बिल नाही भरलं ते 1 महिन्याने कट होऊन जाते। आणि किती बिल यायला? बिल खूप येते सर, कधी 2000 येते, 1000 येते, एकच लाईट असते। आणि पहिले किती बिल येत होतं? पहिले 200-300 रुपये, 400 रुपये बिल येते। असं का? बरं, ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे। उमरखेडच्या महावितरण कार्यालयामध्ये आपण आलेले आहोत। इथं अनेक लोक समस्या घेऊन येत आहेत की स्मार्ट मीटरमुळे रोज मजुरी करावं, पोट भराव की बिल भराव असा प्रश्न गोरगरिबापुढे आता येऊन ठेपलेला आहे। स्मार्ट मीटरचे बिल आवाढव्य येत आहे, त्याच्यामुळं नागरिक खूप त्रस्त आहेत। स्मार्ट मीटर बसवत असताना त्याची नियमावली आहे, ती नियमावली त्या ग्राहकाला सांगितली जात नाही, कुठलीही पूर्वकल्पना दिली जात नाही आणि मनमानी पद्धतीने हे महावितरण कंपनीचे अधिकारी त्या गोरगरिबाच्या घरी येऊन स्मार्ट मीटर बसवत आहेत आणि स्मार्ट मीटरची सक्ती करू नये हे वीज ग्राहकांना आतोनात त्रासदायक ठरत आहे। तरी या गोरगरिबाकडे पाहून महावितरण कंपनीने किंवा महाराष्ट्र शासनाने याची तात्काळ दखल घेण्याची गरज आहे। अनेक लोक, गोरगरीब लोक फार त्रस्त आहेत। न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे। रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांपर्यंत जाणारे रस्ते दुरावस्थेत असल्यानं विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखल आणि पाण्यातून वाट काढावी लागते। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्वराज्य राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाल भिडसडे पाटील यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात वनोजा, कोयाळी बुद्रुक, मोठेगावसह तालुक्यातील सर्वच गावातील शाळांच्या रस्त्यांची पाहणी करण्याची मागणी केली। खराब रस्त्यांमुळे विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती प्रभावित होते। विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचं भिसडे पाटील यांनी म्हटलंय। प्रशासनानं तातडीनं पाहणी करून निधी उपलब्ध करून रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण आणि दुरुस्ती मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव लक्ष्मी बाळाभाऊ सोनारे। हा बघा आमचा रस्ता किती घाण आहे। आम्ही इथं शाळेत जातो, आमचे गुरुजी आम्हाला येऊ देत नाही, तर शाळेत जाताना आमचे कपडे भरतात। आणि हे बघा इथं आमचं घर आहे, आमच्या घरात फॅन नाही, काय नाही, आमच्या घरात साप निघतात आणि इथं चिलटे सगळे असतात।
तुम्हीच आमचे रस्ता करून द्या, हीच माझी नम्र विनंती आहे. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे मागील 2 ते 3 वर्षांपासून काम चालू आहे आणि शेताच्या बाजूला पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्यामुळे शेतात वैती करण्यासाठी गुरजनावरं ज्ञात करण्यासाठी कुठल्याही प्रकारे रस्ता नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड इथं तसंच रेल्वेचे कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले. बऱ्याच वेळा विनवणी केली तरी या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे प्रशासन या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई देऊन रस्ता तयार करून देईल का या अपेक्षेत आता शेतकरी आहेत. तिरोडा येथील शेतकरी ओम चव्हाण यांचं शेत आणि त्या शेताजवळ रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. त्यामुळे खोदून ठेवलेला आहे मोठा खड्डा झालाय आणि त्यामुळे ते त्रस्त झालेत. तिरोडा येथील शेतकरी ओमप्रकाश शामराव चव्हाण माझ्या शेतातून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प गेलेला आहे. पण येथील अधिकारी व रेल्वे विभागाचे अधिकारी व शासनाचे अधिकारी शेतकऱ्यावर खूप अन्याय करत आहेत. कारण आज मी जवळपास 2 महिन्यापासून यांना माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता मागत आहे. पण हे रस्ता 2 महिन्यापासून मला हो नाही येतो, पाहतो, करतो. मी खूप परेशानीमध्ये आहे. कारण माझ्या शेतामध्ये काम करण्यासाठी, जाण्यासाठी, येण्यासाठी कोणताही रस्ता नाही. तरी शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा माझे जे काही नुकसान होईल ते रेल्वे विभागाकडून वसूल करून मला देण्यात यावं. व माझी जमीन जे रेल्वेत गेलेली आहे ते तर गेलेलीच आहे, पण जे इतर शिल्लक जमीन आहे त्या शेतामध्ये मला कोणत्याही प्रकारे काम करण्यासाठी, जाण्यासाठी रस्ताच नाही. मी यांना खूप वेळेस विनंती केली, तिथे यायनं मला बोलवलं. मी आत्ता पण इथं आलो होतो, साहेब लोकांना भेटलो, पण हे साहेब लोक उडवाउडवीचीच उत्तरं देत आहेत. त्यापासून हे काम चालू आहे. 2 वर्षापासून आम्ही सर्व मुळावा व तरोडाचे शेतकरी खूप परेशान आहोत. हे बघा आता हेचं काम चालू आहे, पण इकडे पलीकडे जाण्यासाठी रस्ता पण नाही. त्या शेतात जाऊन काम कसं करावं, जनावर कसे नेवावं, हा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेला आहे. तरी शासनाने दखल घ्यावी व शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्याला न्याय देऊन हे काम पण करा. कामाला आमची अडचण नाही, पण आमचं जे नुकसान होत आहे ते पूर्ण या रेल्वे प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडून व उमरखेड येथील जे काही अधिकारी आहेत त्यांच्याकडून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावं. नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील तिरोडा या गावी. तिरोडा या गावचे शेतकरी अत्यंत त्रस्त आहेत की इथं मागील 2 ते 3 वर्षापासून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचं काम चालू आहे आणि त्या कामामुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. जर कधी आपल्या शेतात जायचं असेल, जनावरे न्यायची असतील तर त्यांना साधा रस्तासुद्धा ठेवलेला नाही. जमीन अधिग्रहण झाली, त्याचा मोबदला मिळाला, पण इतर जमिनीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. येथील प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून निवेदने देऊन त्यांचे कुठलेही समाधान होत नाही. त्या बाबतीत रेल्वे मार्गाचे कर्मचारी अधिकारीसुद्धा उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. तरी प्रशासनाने दखल घेऊन या शेतकऱ्याचे हाल होण्यापासून वाचवावे. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. वाशिम जिल्ह्यातील सर्व नियोजित विकास कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करावीत. तसंच कोणताही निधी खर्चित करू नये असे निर्देश कृषी मंत्री तसंच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. नियोजन भवनात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक झाली. बैठकीत जुलै 2026 अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. रस्ते, पूल, पाणी पुरवठा, जलसंधारण, दवाखाने, शाळा, क्रीडांगणं आणि पर्यटन यासह विविध कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जलजीवन मिशन टप्पा 2 ची कामं पूर्ण करणं आणि आधार प्रमाणिकीकरण बाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचेही निर्देश भरणे यांनी दिले. MIDCतील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. लवकरच मुंबईत लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेसाठी 341 कोटी रुपयांचा नियत व्यय असून BDS वर 204 कोटी 60 लाख रुपये निधी प्राप्त झालाय. 34 कोटी 24 लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता पूर्ण झाली. अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी 76 कोटी तर आदिवासी उपाय योजनेसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी. 341 कोटी रुपयाचा
हा आपला सर्वसाधारण असा आराखडा आहे. अनुसूचित जाती जमा उपाययोजनेचा SCPचा 76 कोटी आणि आदिवासी उपाय योजना OTST आपण ज्याला म्हणतो त्याचा 15 कोटी असा 432 कोटी रुपयाचा निधी आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे. आणि या निधीचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे प्रत्येक डीपीडीची योजना असू द्या, राज्य सरकारची योजना असू द्या, केंद्र सरकारची योजना असू द्या, त्या योजनेचा लाभ माझ्या सर्वसामान्य माणसापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा जाईल, प्रत्येक त्या विभागाचा निश्चित प्रकारे आमची महिला भगिनी असेल तिलाही कसा लाभ मिळेल, आज या मीटिंगमध्ये त्याप्रमाणे चर्चा झाली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार असतील, या सर्वांनी यावर्षी सर्वात महत्वाचा निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी घेतला. कुठलीही आज निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा जो माझा अडचणीत आलेला शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. या उद्देशानं गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली त्यावेळेसही राज्य सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं. या शेतकऱ्यांना मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली गेली. आणि या वर्षीही खरं तर आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु ज्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने कर्जमाफीचा निर्णय तो पाठीमागे झाला, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादा त्यावेळेस होते. आणि सर्वांनी सांगितलं की खरंच शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे. या उद्देशानं या राज्यातल्या 56 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ हा देण्यात आलेला आहे. आणि साधारणतः रकमेचा जर विचार केला तर साधारणतः 40,585 कोटी रुपये एवढी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार आहे. खरं तर आपण पहिल्यांदा 36,000 कोटी 36,485 कोटी आपण रक्कम धरली होती, परंतु अनेक शेतकऱ्यांनी, अनेक आमच्या आमदार खासदारांनी मागणी केली की 2019 साली ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, महात्मा फुलेंच्या नावाने जी कर्जमाफी होती त्यांच्या नावाचा लाभ मिळाला, त्या शेतकऱ्यांना फक्त आपण 50,000 रुपये लाभ देणार होतो, कारण त्यांना डबल नको बन. परंतु लोकप्रतिनिधीच्या आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या मागणीप्रमाणे आपण त्यांनाही 2 लाख रुपयाचा लाभ देतोय. आणि साधारण जर आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर सगळ्या योजना, महात्मा फुले प्रोत्साहन म्हणजे 50 जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 आणि 2 लाखाच्या आतले याचा विचार केला तर साधारणतः आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये जर एकंदर ह्याचा कर्जमाफी लाभ घ्यायचा 900 कोटी रुपयाचा लाभ नुसते आपल्या एकट्या वाशिम जिल्ह्याला याचा माझ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि शेवटी ही गोष्ट खरी आहे, शेतकरी काय आनंदाने त्याची थकबाकी होत नाही, आनंदाने शेवटी निसर्गाचं संकट असतं आणि या संकटामुळं शेतकरी अडचणीत गेला आणि या शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 7.5 हॉर्सपावर पर्यंत वीज माफी, आपण शेतकऱ्यांना 1 रुपयाचे वीज घेत नाही. आणि ही विजेचे तुम्हाला माहिती आहे वीज घेत नाही याचा अर्थ MSCBला शासनाला पैसे द्यावेच लागतात. तर ह्याचा जर आपण आकडा घेतला तर प्रत्येक वर्षी 7.5 हॉर्सपावरच्या आतल्या लोकांच्या शेतकऱ्यांचं जे वीज आहे, विजेचं जे बिल आहे ते साधारण बिलाची रक्कम प्रत्येक वर्षी होती 25,000 कोटी रुपये. प्रत्येक वर्षी माझ्या शेतकऱ्यांसाठी हे राज्य सरकार 25,000 रुपये हे MSCBला भरते. दुसरं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे झालं आता या 2 वर्षात आपण भरतोय. त्याच्या अगोदर शेतकऱ्यांची अनेक दिवसाची थकबाकी होती की 7.5 हजार. थकबाकी किती होती? थकबाकी होती 48,000 कोटी रुपये. ही 48,000 कोटी रुपये सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा बिल माफ करण्याची घोषणा ही मागच्या 15 दिवसापूर्वी केलेली आहे. तो सांगायचं तात्पर्य की आपल्याला माहिती आहे की आपल्याला शेतामध्ये जाताना अनेक शेतकऱ्यांना अडचणी येतात. शेतकऱ्यांच्यासाठी मुख्यमंत्री पानन रस्ता योजना ही जी आमच्या बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी खूप चांगली योजना आणली, त्या सुद्धा योजनेचा आम्ही आज आढावा घेतला की शेतकऱ्यांना रस्ता, शेतात जाण्यासाठी रस्ता हा खूप महत्वाचा असतो आणि त्या रस्ताही आपण तिथं देतोय. आपल्याला माहिती आहे सोलरवरती आपल्याला आता विजेचं कनेक्शन, आपण लाईटचं आपण कनेक्शन देतोय. त्याही योजना आपण निश्चित प्रकारे सरकार या योजनेत देतोय. शाळेच्या बाबतीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हे
ग्रामीण जनतेला गावातच वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागानं अधिक गतिमान होण्याची गरज जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांनी व्यक्त केली. जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या जन आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. जीर्ण उपकेंद्राच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट, रिक्त डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदं भरण्यासाठी प्रस्ताव तसंच औषधांचा नियमित आणि पुरेसा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी डास प्रतिबंधक फवारणी, परिसर स्वच्छता आणि आरोग्य जनजागृतीवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगण्यात आले. ग्रामीण भागात जन आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिर आयोजित करून आजारांचं वेळीच निदान करण्याचं नियोजन करण्यात आले. नागपंचमी तसंच आगामी ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुरळप पोलीस ठाण्याच्या वतीनं कुरळप आणि चिकुडे गावात रूट मार्च आणि पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसंच अप्पर पोलीस अधीक्षक आणि इस्लामपूर, ईश्वरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च घेण्यात आलं. यावेळी पोलिसांकडून दंगा काबू योजना देखील राबवण्यात आली. नागपंचमी आणि ईद ए मिलाद हे सण शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि सामाजिक सलोखा कायम राहावा या उद्देशानं पोलिसांनी कुरळप आणि चिकुडे गावातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन केलं. या रूट मार्चमध्ये विभागातील पोलीस अधिकारी, आरसीपी पथकातील जवान आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर, ईश्वरपूर यांच्या आदेशानुसार आज नागपंचमी तसेच आगामी ईद ए मिलाद याच्या अनुषंगाने कुरळप गावामध्ये तसेच चिकुडे गावामध्ये रूट मार्च घेण्यात आला. तसेच दंगा काबू योजनाही राबवण्यात आली. सामाजिक सलोखा राखावा, लोकांच्यामध्ये शांतता निर्माण व्हावी, कायदा सुव्यवस्था प्रश्न कुठला निर्माण होईल याकरिता संदेश देणे गरजेचे असते आणि त्याकरिता हा सदरचा रूट मार्च राबवण्यात आलेला आहे. सदर रूट मार्च करता डिव्हिजनमधून सर्व अधिकारी तसेच RCPचे जवान त्यांचे अधिकारी रूट मार्च करता हजर होते.